नमस्कार, मी श्रीरंग खरे. सामना ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्षाला सुरुवात झालेली आहे. या संघर्षाची नेमकी कारणं काय आहेत, सध्याची तिथली परिस्थिती काय आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अविवा साटमकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अविवा या जवळपास 2 ते 2.5 वर्ष इस्रायली सैन्यासोबत काम करत होत्या. तिथल्या सैनिकांना प्रशिक्षण देण्याचं त्या काम करत होत्या आणि जगातले इतर सैनिक आणि इस्रायली सैनिक यांच्यातला नेमका फरक काय आहे हे समजवून देण्याचं, तसंच इस्रायलचा इतिहास या सैनिकांना समजवून देण्याचं त्या काम करत होत्या. योगायोगाची गोष्ट अशी आहे की अविवा या डोंबिवलीच्या रहिवासी होत्या. आता त्या इस्रायलच्या नागरिक झालेल्या आहेत आणि ही जी मुलाखत होतीये, मी ज्या ठिकाणून घेतोय ते ठिकाण देखील डोंबिवलीचं आहे. त्यामुळे हा एक नक्कीच योगायोग म्हणायला लागेल. अविवा, तुमचं मनापासून स्वागत या मुलाखतीमध्ये. सगळ्यात थँक यू. पहिला तुला जाणून घ्यायचा आहे तो म्हणजे अनेकांना माहिती नाहीये की हा संघर्ष नेमका कशासाठी आहे. या संघर्षाचा इग्नायटिंग पॉइंट काय होता, नेमकं काय झालं? नेमकं काय घडलं? ॲक्चुअली 4-5 आय थिंक सो 1 वीक पहिले जेरुसलेम डे होता. तर युजुअली जेरुसलेम डे किंवा कुठलेही आमचे फेस्टिव्हल्स असो, काही ना काही होणं गरजेचं आहेच गाझा स्ट्रिपवरून, जेवढं मी बघत आली आहे. पण त्या दिवशी असं झालं की जेरुसलेम डे होता आणि त्यांच्या मशिदीच्या एरियामध्ये असे एक्स्ट्रीमिस्ट लोकं होते, ज्यांनी स्पीच द्यायला सुरू केला, की ज्यूइश असे तसे तसे आणि दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरू केली तर दगडफेक केली आणि मशिदीत घुसले. युजुअली इस्रायली सोल्जर्स त्यांच्या मशिदीत आतमध्ये घुसत नाहीत. कारण हे आम्हाला अलाउड पण नाहीये आणि आम्ही जात पण नाही. त्यामुळे जसं ते सुरू झालं, पहिले ते लोकांनी दगडफेक केली, नंतर आतमध्ये घुसले आणि आतमध्ये घुसल्यानंतर परत बाहेर येऊन सुरू केलं, नंतर परत आतमध्ये घुसले. त्यामुळे इस्रायली पोलिसकडे पण ऑप्शन नव्हतं. सो ते आतमध्ये गेले आणि बघितलं तर दगडं जमवून ठेवली आहेत, दगडफेक करतायत. तर त्यांना थांबवण्याच्या हिशोबाने ते आतमध्ये गेले. आणि त्याच्यामुळे पूर्ण केऑस सुरू झाला बिकॉज ऑफकोर्स प्रत्येक जण आपली साईड बोलतो. तर समोरच्याला असंच वाटतं की मी बरोबर आहे आणि समोरचा बरोबर नाहीये. आणि जेरुसलेम डे होता त्याच्यामुळे ऑलरेडी बॉम्बिंग वगैरे सुरूच झालेलं. तर मग हे एक ट्रिगर पण होऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी. पण असं नाहीये की हीच कारणं आहेत. अशी भरपूर कारणं आहेत आणि इस्रायलमध्ये वर्षानुवर्ष होत आलंय की गाझा स्ट्रिपमध्ये आणि आमच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. गाझा स्ट्रिपचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. तुम्ही ट्रेन केलेले सैनिक हे गाझाच्या इथे होते. त्यांनी सध्याची परिस्थिती जी आहे ती पाहतायत. गाझावरनं सगळा संघर्ष सुरू आहे. नेमकी गाझा मधली परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी सध्या काय चाललेलं आहे? गाझामध्ये परिस्थिती काय आहे हे मी नाही सांगू शकत. जेवढे मी न्यूजवर ते बघते तेवढंच बोलू शकते. कारण मी ते चॅनल्स आमच्या इथे लागत नाही, की मी सांगू शकते एक्झॅक्टली की गाझामध्ये काय चालू आहे. पण जेवढं आमच्या न्यूजमध्ये दाखवतात, जेवढं कॅप्चर होतं कॅमेरामध्ये इस्रायली साइडहून, तेवढं आहे की जेवढं होऊ शकतं तेवढं म्हणजे जरी इस्रायलने डिफेन्स केला, इस्रायल डिफेन्स करतो ऑफकोर्स. इस्रायलने डिफेन्स केला तर दे ट्राय अँड अव्हॉइड की सिव्हिलियन्सना काही हार्म नको व्हायला. आणि आतापर्यंत जेवढे पण म्हणजे डिफेन्सिव्ह अटॅक्स झाले आहेत, त्याच्यामध्ये दिसून येतं की दे ट्राईड टू सेव्ह द सिव्हिलियन्स. बरोबर. त्यामुळे आता गाझामध्ये बघायला गेलं तर परिस्थिती मला एक्झॅक्टली माहिती नाही कारण मी नाही बघत आहे. पण जेवढी दिसते पण त्याच्या हिशोबाने तरी तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला की सिव्हिलियन्सना सांगितलं जातंय जे हो. हल्ले झाले गाझावर, अ, जी रॉकेट सोडण्यात आली आणि आम्ही जी दृश्य वेगवेगळ्या इंटरनॅशनल चॅनल्सवर बघतोय की बिल्डिंग्स पडतायत, तर आतापर्यंत इतक्या बिल्डिंग पडल्या असत्या तर जीवितहानी ही खूप मोठ्या प्रमाणावर झाली असती. इस्रायलकडनं तिथल्या नागरिकांना वॉर्निंग देण्यात येते का हल्ला होण्याच्या आधी, की तुम्ही ही जागा खाली करा, त्या ठिकाणी हल्ला होणार किंवा होऊ शकतो म्हणून? एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. देतो आम्ही ऑफकोर्स प्रत्येक डिफेन्सिव्ह अटॅकच्या वेळेला इस्रायलवरून त्यांना कॉल जातो. एक्झाम्पल 3-4 दिवसापूर्वी जी बिल्डिंग तोडणार होते, तिकडच्या वॉचमॅनला कॉल केला. बोलायला की बिल्डिंगमध्ये जेवढे पण सिव्हिलियन्स आहेत त्यांना बाहेर काढा
आम्ही अटॅक म्हणजे लाईक डिफेन्सिव्ह अटॅक करणार आहोत. तर ऑफकोर्स प्रत्येक वेळेला असं होतं की ते कॉल करतात किंवा मेसेज पाठवतात की सिव्हिलियन्सना जेवढं होऊ शकतं तेवढं सांभाळतात बरोबर. आणि मग अटॅक करतात. ही त्या भागातली परिस्थिती झाली. तुम्ही इस्रायलमध्ये कोणत्या भागात राहता? तिथे काय परिस्थिती आहे? म्हणजे गाझामधनं पण रॉकेट सोडण्यात येत आहेत. तुमची टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स आहे. आयर्न डोम ज्याच्याबद्दल आम्ही खूप वाचतोय, पाहतोय. ते प्रिव्हेंट करतायत, तरीही काही रॉकेट्स येऊन पडतायत इस्रायलमध्ये. तर त्याच्यामुळे काही परिणाम होतोय का? तिथे नेमकं काय वातावरण? ओके. भरपूर रॉकेट्स ऑफकोर्स वरतीच डिसमॅन्टल होत आहेत हवेमध्येच. पण ऑफकोर्स इट इज अ टेक्नॉलॉजी, मशीन आहे ती पण. त्यामुळे काही ना कुठे 1 ना 2 रॉकेट्स पडणारच. तर त्याच्यामध्ये आज मी काल न्यूजमध्ये बघितलं, की आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय आणि 150 लोकांना इंजुरी झाली आहे, ह्या गोष्टींमुळे. आता प्रत्येक सिटीमध्ये वेगळं आहे. जी सिटी गाझा स्ट्रिपच्या जवळ आहे, तिथे जास्त रॉकेट्स येतायत आणि जी सिटी लांब आहे तिकडे तिकडे कमी येतायत, पण येतायत. असं नाही की नाही येतायत. आता मी अशदोदमध्ये राहते. अशदोदमध्ये सिच्युएशन खराब आहे. म्हणजे आम्ही दर 15-20 मिनिटांनी बॉम्ब शेल्टरला धावतोय किंवा अर्ध्या-अर्ध्या तासांनी. रात्री 3 वाजता, 2 वाजता, 4 वाजता सायरन वाजतायत. बॉम्बिंग होतेय. सिच्युएशन खराब आहे. म्हणजे ऑफकोर्स जशी गाझामध्ये खराब आहे, तशी इथे पण खराब आहेच. बरोबर. इस्रायली नागरिकांना या सगळ्या संघर्षाबाबत काय वाटतं नेमकं? ते या संघर्षाकडे कसं बघतात? त्यांचा विरोध आहे, सपोर्ट आहे, त्यांची नेमकी काय भूमिका आहे? एक्झाम्पल दिलं तर इस्रायली आर्मीमध्ये म्हणजे इस्रायलमध्ये युजुअली सगळेजण ना आर्मी जॉइन करणं कंपल्सरी आहे. जे चांगलं आहे बिकॉज प्रत्येक जण ट्रेंड असतो आपल्या आपल्या हिशोबाने, की जर जर समजा असं काही झालं तर हाऊ टू रिॲक्ट कसं केलं पाहिजे. आणि एवढ्या वर्षांपासून ह्या गोष्टी घडतच आल्या आहेत. त्यामुळे ऑलरेडी इस्रायल सिव्हिलियन्स याला युज टू झाले आहेत. पण ऑफकोर्स सगळे आपल्या जीवाला घाबरतात आणि जसं सायरन वाजतं सगळे बॉम्ब शेल्टरला धावतात. ऑफकोर्स मेंटली लहान पोरं, लहान बाळं ह्यांचे पण मेंटली इफेक्ट, त्यांना काय उत्तर देणार आई बाबा, की काय होतंय, का धावतोय? हे पण एक क्वेश्चन आहे. आणि परत ऑफकोर्स नॉर्मल रेग्युलर लाईफ डिसरप्ट तर होणारच आहे. भरपूर जण कामावरती नाही जाऊ शकत. घरून ज्यांचं काम आहे ते करतात, पण ज्यांचं काम घरून नाहीये त्यांचं काय? ना कुठे बाहेर जाऊ शकत, ना काही करू शकत. घरी जेवायला नाही बसू शकत शांतपणे. अच्छा. कधीही वाजू शकतं, असं आहे. अ, इस्रायलच्या रस्त्यांवर पण संघर्ष चालू आहे, अरब विरुद्ध ज्यू. याच्यामध्ये चित्र असं दाखवलं जात आहे की अरबांना टार्गेट केलं जात आहे. ही गोष्ट खरी आहे का? का ज्यूंना पण टार्गेट केलं जात आहे, ज्या ठिकाणी पॅलेस्टाईनचे लोक जास्त राहतात त्या ठिकाणी? कारण काही बातम्या आमच्या पण वाचण्यात आलेल्या होत्या की एक इस्रायलचा सैनिक होता, ज्याला बेदम मारहाण करण्यात आलेली होती. तर ही गोष्ट खरी आहे का, की जी सांगितली जाते की इस्रायलमध्ये फक्त पॅलेस्टाईनच्याच लोकांना टार्गेट केलं जातंय? पहिली गोष्ट तरी मला नाही वाटत ही गोष्ट खरी आहे. आणि इंटरनॅशनल लेव्हलवरती ऑफकोर्स भरपूर देश आहेत, भरपूर अरब कंट्रीज आहेत किंवा असे पण कंट्रीज आहेत ज्या इस्रायलच्या अगेन्स्ट आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. आजपर्यंत असे अरब कंट्रीज नाही बघितले जे इस्रायलच्या साइडून बोलत असतील किंवा असे काही देश आहेत जे इस्रायलच्या साइडून बोलतायत. इंटरनॅशनल लेव्हलवरती इस्रायलला टार्गेट केलं गेलंय. आजपर्यंत आणि नेहमीच केलं गेलंय. पण जर आतमध्ये रायट्स होतायत, पण हे रायट्स मला नाही वाटत अरब आणि ज्यूइश मध्ये असं एक्सप्लेन करणं राईट आहे का नाही. बिकॉज हे एक्स्ट्रीमिस्ट लोक आहेत, एक्स्ट्रीमिस्ट थिंकिंगची लोक आहेत, ज्यांना नाही फरक पडत की आजूबाजूला त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना त्रास होतोय का नाही. त्यांना फक्त त्यांचं म्हणजे त्यांची थिंकिंगच एक्स्ट्रीमिस्ट आहे. असं नाही. ऑफकोर्स जिथे रायट्स होतायत, जर पोलीस बघतायत की कोण अरब ज्यूला मारते किंवा ज्यू अरबला मारते, जे चुकीचे आहेत त्यांना थांबवतायत ते. असं नाही की फक्त अरबना टार्गेट करून. जसं जसं समोरून ऍक्शन येतं तसं माणूस रिॲक्ट करतो. सेम वे पोलीस पण जसं समोरून, आता समजा जरी ज्यूइश लोकांनी मारलं आणि पोलीस त्या हिशोबाने रिॲक्ट करेल, ऑफकोर्स ते त्यांना थांबवतील. पण त्यांना दिसतंय की कोण मारतंय, मग ऑफकोर्स कोणाला थांबवणार? जे मारतायत त्यांना थांबवणार. आणि तेच इंटरनॅशनल लेव्हल्सवरती कॉन्फ्लिक्ट चालू आहे की इस्रायली पोलीस इज टार्गेटिंग अरब पीपल इन इस्रायल.
हु इज स्टार्टिंग, जे स्टार्ट करतात त्यांनाच थांबवणार ना. ओके. त्यांच्या साईडून येतंय त्याच्यामुळे पोलीस तसं रिॲक्ट करतायत. सिम्पल. प्रत्येक कंट्रीमध्ये असंच असतं. खूप साऱ्या घटनांमध्ये असं दिसून आलेलं आहे की हमासचे जे दहशतवादी आहेत ते लहान मुलांना पुढे करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. असं तुमच्या कधी पाहण्यात आलेलं आहे का? असं खरोखर घडतं का? घडत असेल. मी हो, नाही बोलू शकत बिकॉज मी स्वतःच्या डोळ्यांनी तर नाही बघितलंय कधी. पण येस मे बी हिस्ट्रीमध्ये असेल किंवा नॉट एक्झॅक्टली माहिती नाही. ह्याच्यावरती मी कॉमेंट्स असे देऊ नाही शकत. बट एक सांगू शकते की मोस्ट ऑफ द आता फॉर एक्झाम्पल ज्या डिस्ट्रॉय केल्या बिल्डिंग्स, ज्या हम्म, युनिट्स, ज्या ऑपरेटिव्ह युनिट ज्या बिल्डिंगमध्ये होत्या गाझामध्ये, हम्म. ते मुद्दामून जे तुम्ही मला प्रश्न विचारला त्याला रिलेटेड मी बोलते, त्या मुद्दामून ते लोकांनी सिव्हिलियन्सच्या एरियामध्ये बांधल्या आहेत. ओके. सिव्हिलियन्सना ते ऍज अ शिल्ड वापरतात. अच्छा. म्हणजे पर्पजफुली दे बिल्ड द बिल्डिंग्स वेअर सिव्हिलियन्स लिव्ह सो दॅट बिकॉज त्यांना माहिती आहे इस्रायल केअर फॉर देअर सिव्हिलियन्स. ओके. आम्ही जर बघायला गेलं तर आता पण आम्ही वॉर संपवू शकतो. बट इंटरनॅशनल लॉजच्या हिशोबाने आम्ही फक्त हमासला डिफेन्सिव्ह वेनी अटॅक करतोय आणि टार्गेट करतोय. इस्रायली डिफेन्स फोर्सने जसा एअर अटॅक केलेला होता तसंच ग्राउंड वरनं पण गाझावर अटॅक केलाय असं एक ट्विट केलेलं होतं की दोन्ही ओके मार्गाने ओके. आम्ही अटॅक केलेला आहे आणि त्याचा बरोबर. अर्थ असा घेतलेला होता की गाझावर इस्रायलने इन्व्हेजन आक्रमण केलेलं आहे. हे नेमकं काय ओके होतं? ओके. ऍक्च्युली ही आजपर्यंतची सर्वात बेस्ट स्ट्रॅटेजी होती असं मला तरी वाटतंय. आणि इस्रायल नेहमी डिफेन्सिव्ह अटॅक अकॉर्डिंग टू स्ट्रॅटेजी करतो. जर स्ट्रेंथनी करायचा असता, इस्रायल जगामध्ये सगळ्या जगामध्ये बघायला गेलं तर इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट आर्मी. आता पाहिजे तर आता पण संपवू शकतो. पण इस्रायल नेहमी अकॉर्डिंग टू स्ट्रॅटेजी वर्क करतं. इस्रायली डिफेन्स फोर्स ऍटलिस्ट. तर स्ट्रॅटेजी होती की त्यांच्यापर्यंत न्यूज पोहोचवायची की आम्ही ग्राउंड अटॅक करणार आहोत. आणि जसं जी ती न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचली, ते लोक आपल्या आपल्या टनल्स मध्ये गेले. ते लोकांनी भरपूर टनल्स फ्रॉम गाझा टू इस्रायल भरपूर टनल्स झाले. फ्रॉम 2014 देर वॉज अ वॉर इन इस्रायल विच इज कॉल्ड चुकेतान. फ्रॉम 2014 ते आजपर्यंत असे भरपूर टनल्स गाझा टू इस्रायलमध्ये बनवले सो दॅट ते आतमध्ये येऊ शकतात टनल्स थ्रू. ही न्यूज जशी त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्या लोकांनी बिल्डिंग खाली केल्या अँड दे टनल्स मधून ऑफकोर्स कॉमन सेन्स होता. इस्रायलला माहिती ऑलरेडी त्यांचं कसं चालतं. तर त्यांना माहिती होतं की ते टनल्स मध्ये घुसणारच आहेत. जसे ते टनल्स मध्ये घुसले, वरतून अटॅक केला अँड टनल्सना ब्लॉक करून टाकलं सगळ्या. सगळ्या नाही, जेवढ्या होऊ शकतं तेवढ्या टनल्सना ब्लॉक केलं त्या लोकांनी. ही टनल्स कशासाठी वापरली जातात? बोले टनल्स गाझा टू इस्रायलमध्ये असतात बिकॉज द टनल्स थ्रू सप्लाय पण करू शकतात. ऑल द टेररिस्ट कॅन ऑल्सो कम थ्रू द टनल्स. ओके. नेहमी असं का असतं की इस्रायलने युद्ध सुरू केलं असं सांगितलं जातं? हे खरं आहे? हे खरं नाहीये. ह्या पॉइंट वरती मी येणार होती पण तुम्हीच विचारलं. प्रॉब्लेम आहे की इस्रायल इज अ व्हेरी स्मॉल कंट्री आणि आमच्या आजूबाजूला भरपूर अरब कंट्रीज आहेत. नो दिस इज नो क्वेश्चन. प्रॉब्लेम आहे की इंटरनॅशनल लेवलवरती आजपर्यंत पण जशी मी आधी पण बोलली, अजून असे भरपूर देश आहेत जे इस्रायलच्या अगेन्स्ट आहेत. आणि असे ऑफकोर्स ऑल द अरब कंट्रीज आर अगेन्स्ट इस्रायल. सो दिस थिंग इज ते दाखवतात की इस्रायलनी चालू केलं, इस्रायलनी हे केलं. पण टाचणी लागते तेव्हा ऑफकोर्स रिॲक्शन देतो ना आपण. तुम्हाला कोणी टोचलं तर तुम्ही रिॲक्ट करणारच आहात. इस्रायलचा फक्त एकच स्ट्रॅटेजी आणि हेतू आहे की दे वॉन्ट टू सेव्ह देअर सिव्हिलियन्स. दे वॉन्ट टू कीप देअर सिव्हिलियन्स सेफ. अँड दॅट्स द वे जेव्हा त्यांना ऍक्शन भेटतं ते डिफेन्स करतात, डिफेंड करतात आपल्या देशाला. म्हणजे एवढंच आहे पहिला की हा नेहमी हमास कडनंच होतो. मी आजपर्यंत ऐकलं नाही आमच्या हिस्ट्रीमध्ये आणि मी होती आर्मीमध्ये आणि माझी ती पोस्ट होती. आय नो द हिस्ट्री. आय हॅव नेव्हर हर्ड दॅट इस्रायल हॅज अटॅक्ड एनीवन. दॅट्स द रिझन वी आर कॉल्ड इस्रायली डिफेन्स फोर्स. जर आम्ही अटॅक करणार असतो तर आमचं नावच नसतं इस्रायली डिफेन्स फोर्स. डिफेन्सचा अर्थ काय आहे? टू प्रोटेक्ट आवर ओन सेल्व्स. तर आम्ही बरोबर. फक्त डिफेंड करतो.
आता ते ऑफकोर्स ते लोक जेवढं अटॅक करतात, डिफेंडिंग करताना आमच्याकडून जर जेवढं जातंय ते लोकांना पेलवत नाहीये ते. त्यामुळे ते त्यांचा इश्यू बनवतात की दे अटॅक्ड अस, दे डिड दिस, दे डिस्ट्रॉइड दिस अँड व्हॉट अबाउट आवर डिस्ट्रक्शन? आमचं जेवढं डिस्ट्रक्शन होतं इस्रायलमध्ये त्याच्याबद्दल कोणच नाही बोलत. गाझामध्ये एवढं डिस्ट्रक्शन झालं, इथे एवढं डिस्ट्रक्शन झालं, इस्रायलने अटॅक केलं. पण कधीतरी बघितलंय, चला ह्या इश्यू मध्ये कदाचित लोक बघत पण असतील, पण आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये एकदा पण आलं नसेल कुठल्या देशामध्ये की इस्रायलमध्ये किती डिस्ट्रक्शन झालंय. फक्त एवढंच दाखवतात की त्यांचं किती डिस्ट्रक्शन झालंय, विच इज रॉंग, विच इज आय डोंट अग्री ॲट ऑल. बिकॉज इस्रायल नेहमी डिफेंड करत आलंय आणि डिफेंड जर तुम्हाला समोरून अटॅक मिळतो तर ऑफकोर्स तुम्ही पण तसं रिॲक्शन करणार आहात. पण ऑलवेज आय एम रिपीटिंग दिस, इस्रायल ऑलवेज थिंक अबाउट द सिव्हिलियन्स, डझंट मॅटर इफ इट इज इन इस्रायल और सिव्हिलियन्स ऑफ अदर कंट्रीज. सिव्हिलियन्सना कधीच हार्म नाही केलंय आजपर्यंत. जेवढं होऊ शकतं शक्यतो नाही हार्म होत. बट ऑफकोर्स मध्ये वॉर, बॉम्बिंग, गन्स, ऑफकोर्स यू कॅनॉट प्लॅन, होऊ शकतं. बट 100% ट्राय करतात इस्रायली डिफेन्स फोर्स टू प्रोटेक्ट द सिव्हिलियन्स ऑल्सो फ्रॉम गाझा, नॉट टू हार्म देम. तुम्ही या ठिकाणी उल्लेख केलात की इस्रायलचंही खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. पण मग हे जगाला कळत नाही का, कळून दिलं जात नाही का, तसा नरेटिव्ह तयार केला जातो की इस्रायल हे खूप प्रगत राष्ट्र आहे आणि त्यांचं काहीच नुकसान होऊ शकत. इंटरनॅशनल लेवलवरती जर्नलिझम इज व्हेरी स्ट्रॉंग ऍक्च्युली. बट इंटरनॅशनल लेवलवरती इस्रायलमध्ये ऍक्च्युअली सीन काय चालू आहे मी आजपर्यंत कधी बघितलंच नाहीये. दे नेव्हर से द ट्रूथ. मला माहित नाही का, ओके हा सीन चालू आहे, मी रिअल लाईफ एक्सपिरियन्स सांगते. माय फ्रेंड्स, they are sending me posts on Instagram which is saying like people are sharing save Palestine, save this, where is save Israel? इंडियन पोस्ट सोडून इंडियामध्ये भरपूर पोस्ट आहेत सेव्ह इस्रायल जे मी पण बघितले आहेत. इंडियन देश सोडून आणि मे बी अजून एक दोन देश असतील ते सोडून बाकी सगळे देश काय मानतायत, गाझा इज राईट. बट वाय? तुम्ही दुसरी साईड ऐकूनच नाही घेते, तुम्हाला माहितच नाही एक्झॅक्टली काय झालंय. सो दॅट्स द इश्यू की हे आज लोकांपर्यंत नीट पोहोचतच नाहीये बिकॉज पीपल आर नॉट नरेटिंग इट प्रॉपरली की एक्झॅक्टली दोन्ही साईडचा सीन काय आहे. पण इस्रायल आज एवढा ताकदवान देश आहे, त्याने ठरवलं असतं तर हमासला आतापर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत करू शकले असते. मी मग असं बोलली का नाही? तुम्हाला, ऑफकोर्स मी बोलली तुम्हाला, इस्रायल इज अ व्हेरी स्ट्रॉंग कंट्री. आता पाहिजे तर आता पण करू शकतात. पण मी तेच बोलली, इस्रायल स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने काम करतंय. ऑफकोर्स गाझामध्ये भरपूर सिव्हिलियन्स आहेत, दे डोंट वॉन्ट टू हार्म देम, दे आर ट्राईंग नॉट टू हार्म देम. बट इस्रायल नेहमी स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने काम करतं. स्ट्रेंथ आहे, पण प्रॉब्लेम आहे की इस्रायलला स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने काम करण्याची सवय आहे आणि विच इज बेस्ट अकॉर्डिंग टू देम. हे कधी थांबणार सगळं असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही फोर्समध्ये होतात, सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी बघत असता, आजूबाजूचे लोक काय म्हणतात ते तुम्हाला कळत असतं. साधारणपणे परिस्थितीचा अंदाज आपण आपल्या आपल्या पद्धतीने बांधत असतो. हे सगळं कधी संपणार असं तुम्हाला वाटतंय का? हे आता निरंतर चालू राहणार? कारण ज्या पद्धतीनं वातावरण पेटतंय, सगळे देश म्हणतायत, वेगवेगळ्या भूमिका मांडतायत, तुम्हाला काय वाटतं? ओके, फर्स्ट ऑफ ऑल हे कधी संपणार हे कोणालाच माहिती नाही, ना मला ना तुम्हाला कोणाला. आणि खमास इज अ टेरर ऑर्गनायझेशन. टेररचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, टेरर इज ओनली टू अटॅक द सिव्हिलियन्स, टू डिस्टर्ब देअर लाईव्स. आता खमासचा एकच मोटिव्ह आहे की ते इस्रायलमध्ये अटॅक करून फक्त आमची लाईफ डिस्टर्ब करतायत, आम्हाला घाबरवतायत. इन शॉर्ट, ऑफकोर्स डिस्ट्रक्शन करायचं त्यांना इस्रायलचं. पण असे असे टेरर ऑर्गनायझेशन जर असणार आहेत तर आय डोंट थिंक सो दिस इज गना कम टू अन एंड. इट्स नेव्हर एंडिंग टॉपिक. बिकॉज टेरर ऑर्गनायझेशन त्यालाच म्हणतात जे जे कंटिन्युअसली त्यांचे चालूच असतं काही ना काय ऍक्टिव्हिटीज. इट इज नॉन बरोबर. स्टॉपेबल. त्यामुळे इस्रायलची फक्त एवढीच ड्युटी आणि आजपर्यंत ती करत आली आहे की स्वतःला वाचवणं, डिफेंड करणं, जे कंटिन्यू करत राहील इस्रायल. एक शेवटचा प्रश्न की हम्म. भारत आणि इस्रायल
यांच्यातले चांगले संबंध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि खूप सारी मराठी लोक पण इस्रायलमध्ये आहेत. ही मराठी मंडळी कसं बघतात? कारण त्यांना भारताच्या बातम्या पण कळत असतात. त्यांना तुमच्यासारखी मंडळी जी महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठी भाषा येते, तिथली भाषा येते, इंग्रजी, हिंदी या भाषा समजतात. त्यामुळे दोन देशांमध्ये नेमकं काय चाललंय, इकडचे लोक कसं बघतात, जसं तुम्ही म्हणालात की इंस्टाग्रामच्या पोस्ट तुम्हाला वाचायला मिळतात. तर हा सगळा ही सगळी बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्ही तिथली मराठी माणसं काय नेमक्या तुमच्या भावना असतात? मराठी माणसांच्या काय नेमका भावना असतात. आता मी जेवढ्यांना ओळखते, माझे मोस्ट ऑफ द फॅमिलीज आणि फ्रेंड्स म्हणजे माझ्या मम्मी-डॅडींची फॅमिली ते इथे भरपूर वर्ष राहतायत. अच्छा. त्यामुळे जसं नॉर्मल इस्रायलीज रिएक्ट करतात तसंच रिएक्ट करतात ते. सायरन वाजला, बॉम्ब शेल्टरला धावा. ऑफकोर्स सगळ्यांना स्वतःची लाईफ वाचवायची आहे. पण आता असं झालंय की दे आर युज्ड टू द लाईफ. त्यांना माहितीये की होणार आहे. सो दे ट्राय अँड मूव्ह अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ इस्रायल की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. असं आणि माझे आहेत असे 2-3 फ्रेंड्स जे रिसेंटली इथे आलेले आणि जे लोकांनी हे फर्स्ट टाईम सगळं एक्सपिरियन्स केलं. ऑफकोर्स त्यांच्यासाठी हा खूप टेरेबल एक्सपिरियन्स होता. कारण पहिल्यांदा इंडियामध्ये हे कधी एक्सपिरियन्स नव्हतं केलं. पण त्या लोकांना एवढं माहितीये की इस्रायल एवढी स्ट्रॉंग आहे की दे आर गोना प्रोटेक्ट देअर सिव्हिलियन्स. जरी आम्ही घाबरतो. ऑफकोर्स मी पण आर्मीमध्ये होती. याचा अर्थ असा नाही की सायरन वाजला तर मी घाबरत नाही. ऑफकोर्स घाबरते. पण एवढं मनामध्ये कुठेतरी आहे की इस्रायल इज गोइंग टू प्रोटेक्ट अस. थँक्यू अविवा. तुम्ही बातचीत केली, तिथली परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी प्रार्थना करतो की हा सगळा वाद जो आहे किंवा संघर्ष आहे तो लवकरात लवकर मिटला जावा, शांतता पुन्हा एकदा प्रस्थापित व्हावी. कारण कुठल्याही निष्पाप माणसाचा जीव जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. संघर्ष हा जो आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून जरी सुरू असला तरी तो मिटला पाहिजे अशी आम्ही मनापासून प्रार्थना करतो. आणि आपण या ठिकाणी थांबूया. रजा घेतो. धन्यवाद.